तर मित्रांनो, आता तुमचा पेपर आहे क्रियाशारीचा. तर आता मी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन काढलेले जे की तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येऊ शकतात. पेपरमध्ये तुमचं उद्या. तर आता आपण काही टॉपिक्स बघू जे की एलक्यूसाठी येऊ शकतात किंवा मी थोडे काही क्वेश्चन वगैरे पण असे लिहिलेले की जे तुम्हाला एमसीक्यूसाठी येऊ शकतात. आता आपण बघू वात दोषाचे तुम्हाला प्रकार हे एलक्यूसाठी येऊ शकते. तसंच वात आणि पित्त दोषाचे प्रकार तुम्ही करून जा. त्यानंतर प्रकृतीमध्ये कोणती प्रकृती, वात आणि पित्त प्रकृती करून जा. आणि मानस प्रकृती ही तर नक्कीच करून जा, कारण ही मागच्या वर्षामध्ये खूपदा विचारली गेलेली आहे. आणि आहार हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आहारामधून काय करायचं तुम्हाला की कोणताही म्हणजे एक रस विचारू शकतो तुम्हाला जर विचारलं तर. तसं तर काही विचारणार नाही, पण एक वाचून जा वर्षावर. जसं असं तर तुम्ही अष्टांगमध्ये वाचलेलेच आहे, तर तेच इकडे पण लिहून जा. त्यानंतर रस ऋतू संबंध हे एसीक्यूचं टॉपिक आहे. रस ऋतू संबंध, ऋतू आणि भूत संबंध हे विचारू शकता. आणि इम्पॉर्टंट टॉपिक कोणता आहे, अष्ट आहार विधी विशेष आहे. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि तसंच त्यानंतर अग्नीच विचारू शकता. अग्नीचे 3 प्रकार आहे ते विचारू शकता. जीर्ण आहाराचे काय लक्षण आहे ते पण विचारू शकता तुम्हाला एसीक्यू साठी. त्यानंतर आहार परिणाम भाव हे तुम्हाला एसीक्यूला ह्या वर्षी दिसणार, कारण ते येण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यानंतर अवस्थापाक आणि विपाक याच्यामधला फरक किंवा 3 विपाक विचारू शकता तुम्हाला, हे एसीक्यूला विचारू शकता. त्यानंतर कोष्ट आणि अग्नीचा तुम्हाला संबंध विचारू शकता. आता काही क्वेश्चन मी तुम्हाला जे सांगतात ते एसीक्यू साठी येऊ शकतं तुम्हाला. द्रव्यांचे पंचभौतिकत्व, पंचमहाभूत व अग्निसंबंध, सामान्य विशेष सिद्धांत विचारू शकता. तसेच दोष धातू मल सिद्धांत हे विचारू शकता तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला गुणचं वर्गीकरण विचारू शकता. पंचमहाभूत, त्रिगुण, त्रिदोष यांचा संबंध विचारू शकता. स्त्रोतस हे इम्पॉर्टंट आहे. एसीक्यू तुम्हाला यावर्षी दिसेल. स्त्रोतसची व्याख्या विचारू शकता व कोणताही एक स्त्रोतस विचारू शकता. प्राणवह, अन्नवह, उदकवह, रक्तवह किंवा आर्तो आणि रस यापैकी तुम्हाला एक रस स्त्रोतस. त्यानंतर धातू आणि धातुमल हे तुम्हाला दिसेल. गुरुवादी गुण हे एलिक्यूचा टॉपिक आहे, ह्या वर्षी येऊ शकते, तर वाचून जा एकदम. असं पण तुम्ही वाचलं देते. त्यानंतर दोषाचे प्राकृत आणि विकृत गती आणि कर्म हे विचारू शकता. रस दोष संबंध काय, आश्रय भाव, रस आणि दोषांमध्ये जो आश्रय भाव आहे ते विचारू शकता तुम्हाला. त्यानंतर वाददोषचे कार्य व जसेच वाददोषाचे स्थान हे एसीक्यू साठी विचारू शकता. पित्तदोषाचे स्थान, कार्य, हे दोषांचे स्थान, कार्य हे मी तुम्हाला वरच्यावर वाचून जा, ते एसीक्यूला दिसेल तुम्हाला. त्यानंतर कफदोषाचे प्रकार व त्यांचे सामान्य स्थाने हे पण विचारू शकता, ते हे वाचून जा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट षटक्रियाकाल हा टॉपिक तुम्हाला एसीक्यूला प्रत्येक वर्षी येतो. तर त्यामध्ये चय, प्रकोप, प्रसर हे सगळे आणि स्थान संशय हे सगळे अवस्था तुम्ही म्हणजे जे आहे दिलेले तुम्हाला सिक्वेन्स वाईज ते पाठ करून जा. त्यानंतर प्रकृतीचं अनुकत्व म्हणजे हे एमसीक्यू साठी अनुकत्व विचारतात प्रत्येक वर्षी. तर अनुकत्व जे तुम्हाला चार्ट फॉर्म मध्ये दिले आहे त्याच्यामध्ये ते प्राण्यांचे जे दिलेले आहे ते वाचून जा. त्यानंतर आता मॉडर्न मध्ये काय, सगळ्यांना मॉडर्नची भीती असते की मॉडर्न मध्ये काय विचारू शकतात. मॉडर्नचं काय, आता होमिओस्टॅसिस त्याच्यामध्ये काय, फीडबॅक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे तुम्हाला ह्या वर्षी ना. त्यानंतर ऍसिड बेस बॅलन्स मागच्या वर्षी विचारलं होतं ऑड बॅचला, तर तुम्ही वाचून जा एकदा. त्यानंतर रिस्पिरेटरी सिस्टम मधून काय, एक्सचेंज ऑफ गॅसेस विचारू शकता. पल्मोनरी व्हेंटिलेशन, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन हे इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त. आणि लंग्सचे व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी हे वाचून जा. त्यानंतर फंक्शन ऑफ ॲडिपोस टिश्यू हे पण वाचून जा, हे पण कधी कधी विचारू शकता. असं काही जास्त इम्पॉर्टंट नाही, पण वाचून जा. त्यानंतर फंक्शन ऑफ सलायव्हरी ज्युसेस, फिजिओलॉजी ऑफ स्टमक, गॅस्ट्रिक ज्यूस, पॅनक्रिएटिक ज्यूस हे वाचून जा. आणि विलाय मोस्टली काय विचारत नाही, पण वर्षभर वाचून घ्या. त्यानंतर आहे डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट, डायजेशन मेटाबॉलिझम हे वाचून जा. कशाचं, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि ऍब्झॉर्प्शन पण विचारतं. प्रोटीनचं ऍब्झॉर्प्शन अँड डायजेशन ऑफ प्रोटीन हे विचारू शकता तुम्हाला. ह्यानंतर काय येतं की फंक्शन ऑफ स्टमकचं फंक्शन ते विचारू शकता. जास्त असं स्मॉल इंटेस्टाईन हे नाही विचारणार, पण स्टमक वगैरे यांचं युजली विचारतात ते. त्यानंतर विटॅमिन्स विचारलं. विटॅमिन्स मधलं कोणतं, ए, डी, के, ई, विटॅमिन B12 आणि B9 हे वाचून जा. त्यानंतर तुम्हाला एसीक्यू साठी डिफिकेशन हे विचारू शकता. आता CNS मधून काय विचारलं, फंक्शन ऑफ सेरिब्रम विचारू शकता. फंक्शन एरिया ऑफ सेरिब्रल कॉर्टेक्स विचारू शकता. त्यानंतर फंक्शन ऑफ थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस हे एसीक्यूला तुम्हाला येणार. त्यानंतर मेडुलाचं फंक्शन आणि स्पायनल कॉर्डचं फंक्शन हे तुम्हाला वाचून जायचंय. सेन्सरी पाथवे मागच्या वर्षी पाथवे आली होती, तर तुम्ही ह्या वर्षी ना एक्सपेक्ट करू शकता की ह्या वर्षी पण एक पाथवे तुम्हाला एलक्यू साठी येऊ शकते. तर कोणती, व्हिज्युअल करून जा, ऑडिटरी करून जा आणि ऑलफॅक्टरी. आणि टेस्टवाली पण वाचून जा वर्षावर. जर आले तर ऑड पेपर जर कधी निघाला तर येऊ शकते. आणि युजली क्रिया पेपर थोडा ऑड पण निघू शकतो, काय असं आहे नाही फिक्स. त्यानंतर टाइप्स ऑफ मेमरी आणि इंटेलिजन्स हे वाचून जा. आणि REM आणि NREM. तर हे एवढे टॉपिक होते तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये. याच्यामधून नक्कीच 80 ते 70% दिसायला क्वेश्चन येतील.
त्यानंतर तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट आणि थँक्यू.